बघितलं आपण तर सर्वाधिक फटका जो आहे आपला मतदारसंघ पारोळा तालुक्याला या ठिकाणी बसलेला आहे. काय आपण नुकसानाची पाहणी केली आहे? हो, जवळपास काल रात्रीपासून आणि आज सकाळी पहाटेपासून मुसळधार पाऊस आला. पारोळा तालुका असेल, एरंडोल तालुका असेल, या भागात खूप मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी ही रात्रीतून झालेली आहे आणि अनपेक्षितपणे देवगाव असेल, तामासवाडी असेल, मुंदाणे असेल, उंदीरखेडा असेल, या गावांमध्ये 1-2 तासामध्ये शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पशुधनाचं देखील नुकसान झालं आहे. घरांची पडझड झालेली आहे. पूल वगैरे वाहून गेलेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील नुकसान झालेलं आहे. शेतीचं जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. परंतु आदरणीय कलेक्टर महोदय असतील, घुगे साहेब, ते देखील रात्रीपासून आणि सकाळपासून फील्डवर कार्यरत आहेत. सकाळपासून त्यांचा माझा संपर्क हा होतो आहे आणि मतदारसंघात जिथे जिथे काही अडचण असेल तिथे आम्ही प्रशासनाशी बोलून आणि व्यक्तिगत मी प्रत्येक गावाच्या नागरिकांशी संपर्क साधून त्याच्यातून मार्ग आपल्याला कसा काढता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. सर्व नागरिकांनी देखील आपल्याला सहकार्य हे ते करतायत. परंतु मी एवढंच सांगेल की या संकटावर मात करण्यासाठी शासन हे नेहमीच शेतकऱ्यांसोबत आणि नागरिकांसोबत आहे. शासन स्तरावर जी काही लवकरात लवकर मदत करता येईल ती देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आत्ताच मी कलेक्टर महोदयांशी बोललो की पशुधनाच्या बाबतीत आपले GR थोडेसे काहीतरी क्लिष्ट आहेत, तर त्याच्यात देखील आपल्याला थोडीशी शिथिलता आणावी लागेल आणि पशुधनाचं जे नुकसान माझ्या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याला आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल याबाबत देखील शासन स्तरावर पाठपुरावा हे माझ्यातर्फे मी नक्कीच करेल आणि येत्या आठवड्यामध्ये झालेल्या नुकसानीचं पूर्ण एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या नुकसानीचा पंचनामा हा पूर्ण करून देण्याचं मी सगळ्यांशी चर्चा करून जवळपास आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तो लवकरात लवकर पंचनामा पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही लवकरात लवकर मिळेल याबाबत आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. शेकडो हेक्टर जमीन जी इकडची आपल्या तालुक्यातली ती पण पुराच्या पाण्यामध्ये अक्षरशः खरडून गेली आहे, पिकं वाहून गेलेली आहे. त्यांच्या मदती संदर्भातलं काय आपलं नियोजन असतं? तर मदतीचे हे निकष हे वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली असते तर त्याचे निकष वेगळे आहेत. काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं असतं त्याचे निकष वेगळे आहेत. सहसा करून आता मी प्रशासनाशी चर्चा करून याचे जे पंचनामे आहेत हे सरसकट स्वरूपाचे व्हावेत अशी मागणी मी शासनाकडे करेल आणि आदरणीय कलेक्टर महोदयांकडे देखील मी ती मागणी करेल की याचं नुकसान झालं नाही, त्याचं झालं नाही. नुकसान तर सगळ्यांचंच झालं आहे, पाऊस सगळ्याच ठिकाणी पडलेला आहे. त्याच्यामुळे सरसकट पंचनाम्यांची मागणी ही प्रशासनाकडे मी देखील करणार आहे. हवामान खात्यामार्फत आपल्याला जो अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानुसार आपण कालपासूनच सर्व टीम्स आपल्या सतर्क ठेवल्या होत्या. सगळीकडे आपण ऑलरेडी अलर्ट्स जारी केले होते, त्यामुळे सकाळपासून पूर्ण आपली टीम फील्डवरती आहे आणि सतर्क आहे. सगळे डॅम्सचं ऑपरेशन पण अगदी वेळेमध्ये करण्यात आल्यामुळे जो आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणात इन्फ्लो आला तो देखील व्यवस्थित हाताळण्यात आलेला आहे. परंतु तरीही पावसाचं प्रमाणच खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आपल्या काही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गावांमध्ये पाणी आल्याचं दिसून येत आहे आणि काही शहरांमध्ये देखील पाणी आल्याचं दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने अमळनेर असेल, पारोळा असेल, पाचोरा असेल, काही भाग मुक्ताईनगरचा असेल आणि शहरी भागातही काही ठिकाणी पाणी आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि जिथे जिथे आपल्याकडे अशी जी काही आपत्तीमुळे काही नुकसान झालेलं आहे. आत्ता आम्ही पारोळ्याच्या देवगावमध्ये आलेलो आहे. तर माझ्यासोबत आमदार महोदय देखील आहेत. त्यांचं स्वतःचं हे गाव आहे. तर त्याच्यामध्ये काही आपण बघतोय की पूर्ण जी गावामधली काही घरं आहेत ती घरं पण पाण्याखाली गेलेली होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पशुधनाचं देखील नुकसान झालेलं दिसून येत आहे. जीवितहानी झालेली नाही आहे, परंतु वित्तहानी आणि पशुहानी झालेली आपल्याला दिसून येते आहे. त्या सर्वांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आत्ताच परत हवामान विभागामार्फत आलेल्या अंदाजाप्रमाणे आणखी रात्रभरात देखील मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन असेल की आपण स्वतःही बाहेर निघू नये, पशुधनाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी गुरंढोरं देखील व्यवस्थित आपण उंचवट्याच्या ठिकाणी बांधून ठेवावी. पर्यटन स्थळावरती जाऊ नये, लहान मुलांची काळजी घ्यावी, त्यांना इतरत्र जाऊ देऊ नये आणि रात्रभर आपण सतर्क राहावं. पूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही फील्डवरती आहे. सगळे आपले जे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहेत ते अगदी व्यवस्थित काम करत आहेत. तरी माझं सर्वांना आव्हान असेल की आपण सतर्क राहावं आणि तात्काळ प्रशासनाच्या संपर्कामध्ये यावं आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही याच्यासाठी सर्व सतर्कता वसंतनगर गावामध्ये आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास एक 75 वर्षीय जाधव म्हणून व्यक्ती आहेत. त्यांचा भिंत अंगावरती कोसळून मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारची आपण तिथे तहसीलदार साहेब तात्काळ जाऊन आले आणि त्यांचा पंचनामा पूर्ण देखील केलेला आहे आणि त्यानुसार त्यांना शासकीय मदत तात्काळ देण्यासाठीचा जो प्रपोजल आहे ते पण आपण तयार करून पाठवत आहोत. परंतु अशी घटना घडू नये याच्यासाठी म्हणून आजही आपल्याकडे जो रेड अलर्ट आहे रात्रीतून. तर माझं सर्वांना आवाहन असेल की अशा कुठल्याही
जे डिलॅपिडेटेड किंवा जे जीर्ण झालेली घरं आहेत किंवा जीर्ण झालेल्या भिंती आहेत याच्याजवळ आपण झोपू नये आणि रात्रीतून पण आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला मनुष्यहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावरती टाळता येईल. या लोकांची काय आपण व्यवस्था करणार आहे? त्या सर्व लोकांची जी व्यवस्था आहे अशी आपण प्रत्येक गावामध्ये असे जे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स आहेत उदाहरणार्थ शाळा असेल, अंगणवाडी असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल अशा प्रकारच्या सगळ्या बिल्डिंग्स आयडेंटिफाय करून ठेवलेल्या आहेत, त्या सुसज्ज करून ठेवलेल्या आहेत. तिथे आपण जे सप्लाय विभाग आहे आपला त्यांनासुद्धा राशन तात्काळ देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी देखील पूर्ण सांगितलेलं आहे. कुठेही अशा प्रकारची काहीही निकड भासत असल्यास आपण जवळील आपले तलाठी असतील, मंडळाधिकारी असतील, तहसीलदार असतील, SDO प्रांताधिकारी किंवा इव्हन कलेक्टर ऑफिसला किंवा माझ्याशी तुम्ही डायरेक्टली संपर्क साधू शकता. अशी जी काही व्यवस्था आपल्याला आवश्यक असेल त्या सर्व व्यवस्था आपण तात्काळ करू.